हे बघा मागच्या वर्षी जसा परेलचा राजा होता तसा सुंदर अशी रामाची मूर्ती राहणार आहे यावर्षी बघू शकता. छोटी मूर्ती आहे पण कशी सुंदर कन्सेप्ट आहे बघा इथे. बघा गणपती देवाचे वस्त्र वगैरे पण तिथे येणार आहे. फक्त कलरचं काम बाकी राहणार आहे बघा. सुंदर अशी मूर्ती या कारखान्यातील असणार आहे. बघा त्यानंतर इथे बघा आखणी झालेली मूर्ती तुम्हाला दाखवतो. सुंदर अशी बघा डोळे वगैरे पाहू शकता तुम्ही. जसा सुरतचा गणपती गेला तशी सेम टू सेम ही मूर्ती आहे. अशा 7 ते 8 मूर्त्यांची आखणी झाली पण त्यांचं पाठीमागचा पण भाग रेडी आहे ते तुम्हाला दाखवू शकत नाही मी. बघा ही सुंदर अशी आणखी एक मूर्ती बघू शकता ज्याला फक्त कलरचं काम बाकी आहे. म्हणजे ऑलमोस्ट इथे 40-50 मूर्त्या रेडीच आहेत. कलर काम बाकी आहे फक्त. ही बघा सुंदर अशी मूर्ती ही सुद्धा राहणार आहे. पाठीमागे बघू शकता मोठ्यांपासून छोट्या मूर्त्या खूप सुंदर अशी कन्सेप्ट या कारखान्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे यंदा. या गणपतीच्या आगमन सोहळ्याला तुम्ही नक्की येऊ शकता इथे. नमस्कार मित्रांनो, अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बोरिवलीला जाणार आहोत. जो बोरिवलीला सिद्धिविनायक आर्ट्स आहे तो आपण कव्हर करणार आहोत. त्याच्या आधी आपण व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये छोटा त्यांचा वर्कशॉप आणि मोठा वर्कशॉप पण तुम्हाला दाखवला. पण आता आपण जाणार फक्त ज्या मोठ्या मूर्त्या बांधतात त्या वर्कशॉपची तुम्हाला अपडेट देणार आहे. तिथे बघा 10 ते 12 मूर्त्या रेडी असणार आहेत. त्या तुम्हाला पूर्ण टोटल मी दाखवणार आहे. ज्या रेडी म्हणजे फेस वगैरे दाखवणार आहे. तिथली काय अपडेट आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. चला आता तिकडे जाऊया आपण. सिद्धिविनायक आर्ट्समध्ये आपण आलोय बघा. इथे पहिली गेटची एंट्री होती ते आता बंद करण्यात आले. त्या साईडला एंट्री असणार आहे बघा. इथे प्रभावल वगैरे दाखवतो तुम्हाला. त्यानंतर आगमन सोहळ्याचा एक बॅनर लागलाय तो तुम्हाला दाखवतो. बघू शकता इथे प्रभावल आहे जुने बघा. सिद्धिविनायक आर्ट्समध्ये आपण आलोय त्याची तुम्हाला अपडेट देणार आहे मी. बघा इथे एक मागचा जो जालगावचा राजा बघा तुम्हाला. जालगावचा एक गणपती आहे बघा. जालगावकरांचा विघ्नहर्ता त्याचं बघा भव्य इंस्टाग्राम रील्स स्पर्धा इथे बघा. आगमन सोहळा होणार आहे 8 तारखेला दुपारी 2 वाजता. सॉरी 12 वाजता बघा. आम्ही येतो तुम्ही पण या. इथे बॅनर आहे खाली प्रभावल वगैरे बघा. ते जुने प्रभावल वगैरे आहेत. कोणत्या गणपतीचे मागच्या टायमाला होते नक्की सांगा बघा. तुम्हाला बॅनर दाखवला. आता आतमध्ये जाणार आहोत आपण बघा. हा ग्राउंड त्या दिवशी किती भरला होता. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. त्या साईडने बघा एंट्री आहे. तिथून आता बघू आतमध्ये काय काम चालू आहे. हे बघा उपनगरचा लिटल मास्टर. तुम्हाला टी शर्ट पाहिजे असेल तर इथे नंबर आहे बघा. ते घेऊ शकता तुम्ही. हे बघा येथे उपनगरचा विघ्नहर्ता छावा ग्रुप यांचे पण पार्ट आणण्यात आले बघा. ट्रॉली वगैरे आहे. त्यानंतर या साईडला दाखवतो तुम्हाला बघा. मालाडचा पुष्पा पार्कचा आहे बघा मंडल. त्याची पण ट्रॉली आहे. ते बघा खूप साऱ्या ट्रॉल्या वगैरे आहेत. तिथे पार्ट वगैरे आहेत. आता आतमध्ये जाऊया बघा. सुंदर असा गणपती बघा. पहिली तुम्हाला मूर्ती दाखवतोय. बघू शकता कसं काम वगैरे आहे. त्यानंतर बघा एलकोट एलकोट जय मल्हार सारखी सुंदर अशी मूर्ती आहेत बघा. त्या ऑलमोस्ट रेडी आहेत मूर्त्या. त्यानंतर इथे बघा कलर फक्त मेन कलर बाकी आहे बघा. अशा मूर्त्यांचं तुम्हाला फेस दाखवणार आहे. 2 ते 3 मूर्त्यांचं स्केच झालं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे बघा. ही सुंदर अशी मूर्ती बघू शकता तुम्ही. मागच्या टायमाला आलेली त्यावेळी पण सेम टू सेम होतं. काही अपडेट आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा. ही पण सुंदर अशी मूर्ती. हिला फक्त कलरचं काम बाकी आहे बघा. किती क्यूट अशा मूर्त्या इथे बनलेत बघा. 10 ते 12 फूटच्या वरती आहे त्या मूर्त्या. सुंदर अशा बघा. ती क्यूट मूर्ती आहे बघा. तुम्हाला कोणती मूर्ती आवडली कमेंटमध्ये नक्की. सुंदर मूर्ती बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे. बघू शकता कसं काम आहे बघा. फक्त कलरचं काम बाकी आहे. या साईडला ही बॅलेन्सिंग मूर्ती असणार आहे. साईडला पण एवढी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. तिथं पण फक्त कलरचं मेन कलरचं काम बाकी आहे बघा. ज्वेलरी वगैरे तिथं बाकी आहे. बघा अजून 4 ते 5 मूर्त्या बनणार आहेत बघा. अशा सुंदर अशा मूर्त्या बघा. फेस बघू शकता किती क्यूट आहे. अजून एक सुंदर मूर्ती बघा. असा क्यूट फेस आहे बघा. ऑलमोस्ट 20 ते 30 मूर्त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. ते रेडी फक्त कलर काम बाकी असणार आहे. ही बघा सुंदर अशी मूर्ती बघा. हात वगैरे बघू शकता बघा. मेन कलर बाकी आहे. तिथे दागिने वगैरे आहेत त्यांचा कलर बाकी आहे बघा. सुंदर अशी मूर्ती. मागच्या टायमाला पेशवाची जशी मूर्ती होती तशी सेम टू सेम ही मूर्ती बघू शकता. पाठीमागे बघा त्याच्या मुकुटच्या पाठी बघा. समजेल तुम्हाला. बघा इथे 5 ते 6 मूर्त्या यांची आखणी झाली. ते तुम्हाला मी दाखवतो 2 ते 3 मूर्त्या. कारण बाकीच्या मूर्त्या आहेत त्यांचा मुकुट वगैरे सजवलेला आहे. त्या मूर्त्या दाखवू शकत नाही आगमनाच्या आधी. पण या 3 ते 4 मूर्त्यांचं फक्त तुम्हाला डोळे वगैरे मी दाखवू शकतो बघा. कसे सुंदर असे डोळे वगैरे सजवले. त्यानंतर बघा हात वगैरे बघा कसा कलर केला आहे बघा. फक्त दागिन्यांचा कलर बाकी आहे. काय काय मूर्त्यांचा बघा. प्रत्येक हातावरती ओम किंवा स्वस्तिक वगैरे काढले असतो बघा. इथं ओम काढलेला आहे. सुंदर असे बघा हात बघू शकता. गणपती बाप्पाचे कान बघा. त्यानंतर खाली बघू शकता कसे डोले वगैरे कसे रंगवले आहेत बघा. असे तुम्हाला वाटेल की गणपती देव स्वतः तिथे आहे बघा. नंतर हे बघू शकता सोंडेवरती बघा मोदक. त्यानंतर बघा या साईडला कशी काढलेली आखणी वगैरे केलेली आहे बघू शकता तुम्ही. दागिन्यांचा कलर बाकी आहे बघा. सुंदर असे डोले बघा. जवळून तुम्हाला दाखवतो. त्यानंतर सोंडवरील काम बघू शकता. माथ्यावरील काम बघू शकता. कसे सुंदर असा फेस आहे. त्यानंतर ही बघा ही सुंदर अशी मूर्ती त्याची बघा. सोंड कशी वेगळी आहे. मगाशी मोदक होता. त्यानंतर या साईडला बघू शकता अशी युनिक युनिक अशी पॅटर्नच्या सुंदर अशा मूर्त्या असतात.
ज्या की तुम्हाला सिद्धिविनायक आर्ट्समध्ये किरण दादा जाधव यांच्या मूर्त्या तुम्ही पाहू शकता बघा. कारण इथेच पहिला आगमन झाला होता जो या वर्षातील सूरजचा गणाधीश आहे. त्याची सुंदर अशी मूर्ती पण याच कारखान्यातून बनली होती बघा. हात वगैरे बघू शकता, डोळे वगैरे बघू शकता. यांची आखणी झाली तुम्हाला बोलू ना 7 ते 8 मूर्त्यांची आखणी ऑलमोस्ट झाली. फक्त मी तुम्हाला हे दाखवतोय. पीठ मूर्ती कशी राहणार आहे बघा. साईडला बघू शकता, खूप भारी आहे बघा. साईडला ही पहाडावरती मूर्ती असणार आहे. छोटी मूर्ती आहे पण खूप सुंदर अशी जी संकल्पना आहे. ही मूर्ती तुम्हाला दाखवतो बघा. ते धोतर वगैरे आहे. त्यानंतर बघा ही बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे बघा. अशी सुंदर मूर्ती आहे बघा. बघू शकता पीठ मूर्ती, बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे. बघू शकता कशी धोतर वगैरे बघा असे केलेले आहे बघा. त्यामुळे पाय वगैरे बघू शकता तुम्ही. ही मूर्ती बघा, धोतरचं वगैरे काम ऑलमोस्ट झाले बघा. फक्त कलर बाकी आहे बघा. त्याच्या साईडला असणारी सुंदर अशी क्यूट मूर्ती दाखवतो तुम्हाला बघा. ही किती क्यूट मूर्ती आहे बघा. युनिक असा फेस आहे या मूर्तीचा पण. आणि बघा तोंड वगैरे बघा. प्रत्येक गणपतीची तोंड वेगळी आहे. त्यानंतर हा गणपती बाप्पा बघा. याचा कलरमध्ये बघून तुम्हाला समजलं असेल ही युनिक थीम राहणार आहे या वर्षाची बघा. हात वगैरे बघा कसे कलर केलेले आहेत बघा. हा वेगळा गणपती बनणार आहे. ज्यावेळी आगमनाला बाहेर पडेल त्यावेळी तुम्हाला समजेल बघा. कसा कलर वगैरे खूप युनिक आहे. अशा सुंदर सुंदर मूर्त्या या वर्कशॉपमध्ये रेडी आहेत. मागच्या वर्षी परेलचा राजा होता तशी सेम टू सेम मूर्ती इथे बनते बघा. तेव्हा काम चालू आहे बघा. कशी भारी मूर्ती आहे बघा. या साईडला सोहळा वगैरे बघू शकता तुम्ही बघा. साईडला बघा धोतर वगैरे कसं आहे बघा. मूर्ती सोबतच असणार धोतर, फक्त कलर होणार त्याचा. बघू शकता सोंड वगैरे बघू शकता कशी युनिक पॅटर्न मध्ये बघा. काम चालू आहे तिथं. हात वगैरे बघा कसे आहेत. काम चालू आहे बघा फिनिशिंगचा. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती होणार आहे. छोटी मूर्ती आहे, कमी हाईटची पण भारी मूर्ती आहे बघा. फेस बघू शकता कसा युनिक असा फेस आहे बघा. साईडला पण बघा छोटी मूर्ती आहे पण बघा असा फेस आहे. एक नंबर आहे बघा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. हिचा फेस या मूर्तीचा आणि या मूर्तीचा फेस थोडाफार सेम आहे बघा. पण बघा युनिक असा पॅटर्न राहणार आहे बघा. पाठी केस वगैरे बघू शकता तुम्ही. ही पण सुंदर अशी मूर्ती होणार आहे. छोटी मूर्ती आहे पण बघू शकता. तर बघा अशा छोट्या मूर्त्यांमध्ये युनिक युनिक कन्सेप्ट पण आहे तिकडे बघा. ही सुंदर अशी बघा सिंपल अशी मूर्ती बघू शकता. डोळे तुम्ही पाहिलेत तर लालबागच्या राजासारखे वाटतात. ही बघा ही सुद्धा सुंदर मूर्ती आहे. तर या वर्कशॉपमध्ये जेवढ्या गणपती मूर्त्या होत्या त्या मी पूर्ण कव्हर केलेत. तर हीच होती अपडेट.